तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। मंदिराच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं 352व्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात। यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सहभागी। पैठणच्या वडवाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा। सरपंच स्वाती किशोर काळे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजा करून अभिवादन केले। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित। कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विद्युत रोषणाई। शिवरायांचा पुतळा आणि मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक रोषणाई। छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। किल्ले रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी। तर किल्ले रायगडावर जागर शौर्य शक्तीचा कार्यक्रम। रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित राहणार। रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमात बदल। तर रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना रायगडमध्ये बंदी। हरियाणातील पंचकुला येथील एका मॉलबाहेर गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी। वाशिममध्ये पावसामुळे मे महिन्यातील टँकर मागणीला घट। 20 मे नंतर एकाही गावाकडून टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त नाही। अपहरण झालेल्या 3 वर्षाच्या मुलाचा शोध। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराजवळील नामदेव पायरीजवळ आढळून आला मुलगा। तर मुलगा सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन। यवतमाळमध्ये बनावट नोट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। प्रकरणी 4 अटक। आरोपींकडून 1,89,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोराचा राडा। तर तरुणावर चाकूने वार, तरुण जखमी। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रत्नागिरीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई। 2,76,000चा अंमली पदार्थ जप्त। नांदेड जिल्ह्यातील 8 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई। जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई। नागपूरमध्ये 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त। ड्रग्जसह इतर मुद्देमालही जप्त। ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक। कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा कारनामा। शेजाऱ्यांच्या घरातून 18.5 तोळ सोनं केलं चोरी। तर 50,000ची रोकडही चोरून मौज मजा केल्याचा प्रकार समोर। कोल्हापूरमध्ये हुंड्यासाठी गर्भवतीचा छळ। प्रेमविवाहानंतर 6 महिन्यातच छळ। पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। चिन्नस्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरण। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरोधात गुन्हा दाखल। दुर्घटनेनंतर 24 तासांनी पोलिसांची कारवाई। मंत्री छगन भुजबळ यांच्या विदेशी प्रवासाची मुदत न्यायालयाने वाढवली। 24 मे ते 8 जून दरम्यान विदेश प्रवासांची परवानगी मिळावी म्हणून भुजबळ यांनी केला होता अर्ज। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्यात महायुतीची वाट बिकट होण्याची शक्यता। संभाव्य जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची शहरात जोरदार चर्चा। भाजपा 110, राष्ट्रवादी 42, शिवसेना 7 जागा। सूत्रांची माहिती। यंदा 99वे भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार। साहित्य संमेलनाचे स्थळ 8 जूनला ठरणार। बुलढाण्यात काँग्रेसला धक्का। खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। बुलढाण्यात बकरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। सण शांततेत साजरा करावा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयोजित अधिकारी कर्मचारी T20 क्रिकेट स्पर्धेची सांगता। स्पर्धेत एकूण 16 संघाने घेतला सहभाग। देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2,390 वर। तर महाराष्ट्रात 548 रुग्णांची संख्या। केरळमध्ये सर्वाधिक 727 रुग्ण। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ। तर 2 दिवसात 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह। कोरोनाच्या चिंतेत वाढ। नागपुरात कोरोनाने 2घांचा मृत्यू। काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा परतणार। राज्यात वादळी पावसाची शक्यता। काही भागात हलक्या आणि मध्यमवर्गीय पावसाची शक्यता।
हवामान विभागाचा अंदाज. कराडच्या प्रीतीसंगम बागेत सापडले 11 विषारी घोणस साप. वर्ल्ड रेस्क्यू टीमकडून संपूर्ण बागेत घोणस साप पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन. ज्योतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर. 259 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर. तर अंतिम आराखड्यात ग्रामस्थांचे 5 प्रतिनिधी सहभागी होणार. अहिल्यानगरमध्ये देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. नगरचा चेतन रेपाळे ठरलाय चांदीच्या गदेचा मानकरी. 2 दिवस चाललेल्या स्पर्धेत एकूण 260 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. जालन्यात खरीप हंगामाच्या मशागतीला वेग. शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी सुरू. वाशिम जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात. 8,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन. हळदीला चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय. अमरनाथ यात्रेचा कालावधी 52 वरून 38 दिवसांवर. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. विधी सीईटीत 100%च्या 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी. मुंबई विद्यापीठाकडून नवीन वेळापत्रक जाहीर. तर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचे नवीन वेळापत्रक. बीड ते खरवंडी कासारला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था. डोंबरी नदीवरील पुलाचं काम 10 वर्षांपासून प्रलंबित. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या मूळ गावाची दुरवस्था. 11वीची रविवारी गुणवत्ता फेरी. 9 ते 11 जून दरम्यान प्रवेश पूर्ण होणार. तांत्रिक अडचणी आलेले ऑनलाईन नोंदणी करू शकणार. राज्यात अभियांत्रिक पदवी प्रवेशासाठी आता 3 ऐवजी 4 फेऱ्या घेण्यात येणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त सुवर्ण मंदिराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक पहारा ठेवून ध्वजमार्च काढण्यात आलाय. यवतमाळमध्ये विनापरवानगी सुरू असलेल्या रिलायन्स बायो गॅस सीएनजी प्रकल्पाचं काम थांबवण्याची मागणी. शाळेजवळ सीएनजी प्लांटचे बांधकाम सुरू असल्यानं मनसेची मागणी. वाशिममध्ये पपई पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव. औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं पपई उत्पादक शेतकरी संकटात. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालाय. कामासाठी 734 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मधमाशांना परफ्यूमचे आकर्षण. हल्ले रोखण्यासाठी अजिंठ्यातील पोळे हलवणार. पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्ध पातळीवर हालचाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शासकीय संस्थेतील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून ORS व झिंक सप्लिमेंटेशन देणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षांमधील गोंधळ आणि बेजबाबदारपणा रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार. परीक्षा विभागातून वॉर रूममधून ठेवणार केंद्रांवर कंट्रोल. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी CSMT ते मडगाव विशेष वन वे रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय. कोकणवासियांसाठी मोठा दिलासा. किल्ले रायगडवरून परतत असताना महिला कोसळली. तब्बल 150 फूट उंचावरून कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 36 वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया. गुलदस्त्यात घाटांचा लिलाव झाला की नाही असा सवाल उपस्थित. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. वाहन चालक त्रस्त. जालन्यात दाखला आपल्या आधारी अंतर्गत शैक्षणिक दाखला शिबिर. संपन्न नागरिकांना वेळेत सेवेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांचं आयोजन. कोल्हापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे सांडपाणी साचून राहिल्याने गावात आजारांचा फैलाव. साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ. आरोग्य शिबिर आणि औषध फवारणी करण्याची ग्रामस्थांची मागणी. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी मंजूर झालेल्या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम संत गतीने सुरू. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. काम तत्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल हातकणंगले औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक उपक्रम. बुलढाण्यात पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बोरखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरता टँकर मंजूर, तर टँकरद्वारे रोज 51,300 लिटर्स पाणी पुरवठा होणार. जालन्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांचा शुकशुकाट. शासकीय कामे खोळंबली. पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या. अमरावतीच्या वांग्याच्या दरात घसरण. 20 रुपये किलो दराने वांग्याची विक्री. वांगी उत्पादकांना आर्थिक फटका. पैठणमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभांसाठी फार्मर आयडी आवश्यक. शेतकऱ्यांना तत्काळ फार्मर आयडी काढून घ्यावी, असं तहसीलदारांचं आवाहन. पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका. एपीएमसी बाजारात ओल्या कांद्याला पुरेसा भाव नाही. अमरावतीत जिल्ह्यात पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. तुरीच्या भावात 800 ते 1,000 रुपयांनी घसरण. बुलढाणा जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या लांबवणार. पेरण्या 10 जूनपर्यंत होऊ शकतात, असा कृषी विभागाचा अंदाज. परभणीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोलारचं नुकसान. शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आरसीबी समर्थकांना जल्लोष करणं पडलं महागात. पुण्यातील गुडलक चौकात समर्थकांचं सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30-40 जणांवर गुन्हा दाखल. क्रिकेटपटू कुलदीप यादवचा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा पार. बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार. मुंबईत पुन्हा एकदा मराठीवरून वाद. मुलुंड परिसरात रिक्षाचालकाची प्रवाशासोबत बाचाबाची. रिक्षाचालकाची राज ठाकरेंबाबत अवाच्य भाषात संबंधित प्रवाशांची पोलिसात तक्रार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.